एक ब्रेकिंग समोर येते। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज होते। लाडकी बहीण योजनेसाठी आज भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे। तसंच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांचं काय झालं, ते कधी मिळणार, असा सवाल ठाकरेंकडून केला गेला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही योजना कधी बंद होणार नाही। ही योजना अशाच पद्धतीने चालू ठेवणार यशस्वीरित्या। लखपती दीदी, लाडकी बहीण या सगळ्या योजना महिला सक्षमीकरणाच्या योजना आहेत। कोणी किती प्रयत्न केला, कोणी माईकाला लाला, तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाहीये। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही योजना कधी बंद होणार नाही याचा पुनरुच्चार आज आदरणीय फडणवीस साहेबांनी सुद्धा केला। त्यामुळे विरोधकांनी नेहमीच या योजनेची टीकाच केलेली आहे। सुरुवातीपासून कधी लाभ मिळणारच नाही, इथपासून 2100 हा प्रवास विरोधकांचा राहिलेला आहे। पण आम्ही ही योजना अशाच पद्धतीनं चालू ठेवणार यशस्वीरित्या। अधिकाधिक महिलांना सक्षम करणार याच दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार काम करणार। मला खूप आनंद वाटतोय। लखपती दीदी, लाडकी बहीण या सगळ्या योजना महिला सक्षमीकरणाच्या योजना आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे। म्हणजे 2 लाखापर्यंत कर्ज माफ केले आणि ज्यांनी रेग्युलर भरले त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर त्यांनी माफी जाहीर केलेली आहे 50,000ची। म्हणजे हे सगळं बघता असं कुठलाही सेक्टर अनटच्ड राहिला नाही या बजेटमध्ये आणि खूप मला वाटतं की ते 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे स्वप्न आहे तिकडे जा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही, हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे। त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी किती प्रयत्न केला, कोणी माईकाला लाला, तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे। लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाहीये। कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपासाठी भरघोस निधीची तरतूद आता करण्यात आलेली आहे। मागच्या काही दिवसापासून बहिणींचे मेसेज येत होते की आमच्या खात्यावरती फक्त एकच हप्ता जमा झाला, तर काही बहिणींच्या खात्यावरती एकही हप्ता जमा झालेला नव्हता। याच कारणाने आता सरकारने निधी उपलब्ध करून घेतलेला आहे। 90% बहिणी अशा होत्या की त्यांच्या खात्यावरती हप्ता आलेल्या नव्हत्या। 10% बहिणींच्या खात्यावरती जो हप्ता होता तो एकत्रित आलेला आहे। मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये त्यांना मिळाले आहे। आता ज्या काही बहिणी त्यांना मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा वाटप होत आहे। तर आता बहिणींच्या जो हप्त्याचं वितरणासाठी 3 महिन्यांचे 450 रुपये हे वाटप करणार आहे। यासाठी आता निधीचं जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत योजना चांगल्या रीतीने पोहोचणार आहे। ज्या बहिणींनी KYC केलेली नव्हती त्या KYCच्या अडथळे येत असल्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ता मिळत नव्हता। आता त्याचं प्रश्नांचे उत्तर सुद्धा आता तुम्हाला भेटलेले आहेत, कारण आता विभागाकडे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करू शकतात आणि तुमची KYC तिथे करू शकतात, जेणेकरून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात। रखडलेले तुमचे हप्ते आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहेत।